हाय गाईज, मी आदित्य सचिन मोरे. शारदा शेअर मार्केट अकॅडमीमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे यावे यासाठी 100% प्रॅक्टिकल एज्युकेशन देणं आणि हे आपल्या अकॅडमी देत असते. तर आज आपल्या शारदा शेअर मार्केट अकॅडमीमधील आपले विद्यार्थी शुभम सर, सर्वप्रथम तुमचं सहर्ष स्वागत करतो. प्रॅक्टिस कशी चालू आहे सर तुमची? प्रॅक्टिस खूप छान चालू आहे. जे जसं शिकवतात त्याप्रमाणे प्रॅक्टिस चालू आहे. हां. आणि ती गरजेचीच आहे, त्यामुळे ती चालूच राहणार आहे. ती पूर्ण एज्युकेशन झालं तरी ती चालूच राहणार आहे. येस, डेफिनेटली सर. कोणतीही गोष्ट आपल्याला अचीव एखादं गोल करायचं असेल तर प्रॅक्टिस मस्ट आहे. येस सर. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आणि प्रॅक्टिकल एज्युकेशनमध्ये काय फरक जाणवतो? ऑनलाईन एज्युकेशनमध्ये एकतर कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत. येस. आणि डाऊट्स विचारायला कोण नसतं आपल्यासमोर. डेफिनेटली. आणि प्रॅक्टिकल एज्युकेशनमध्ये थोडासा फरक असतो. प्रॅक्टिकल एज्युकेशन थोडासा म्हटल्यापेक्षा जास्त फरक असतो. जे डाऊट असतील, जे कन्सेप्ट असतील त्या 100% क्लिअर होतात. हा एक मेजर डिफरन्स आहे त्यातला. येस, म्हणजे एक प्रकारे म्हणायला गेलं तर खूप मोठा डिफरन्स जाणवतो आपल्याला प्रॅक्टिकल एज्युकेशन आणि ऑनलाईन एज्युकेशन मध्ये. तर प्रत्येक कॉन्सेप्ट ह्या क्लिअर होत नाहीत ऑनलाईन एजुकेशन जेव्हा आपण घेतो. पण जेव्हा प्रॅक्टिकल एज्युकेशन आपण घेत असतो तेव्हा म्हणजे फिजिकली आपण प्रेझेंट असतो विथ आपले मार्गदर्शक गायडन्स म्हणजे सर असतील, आपले टीचर्स असतील, ते आपल्यासोबत इंटरॅक्ट लगेच होऊ शकतात. आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला की लगेच आपण विचारू शकतो. तर प्रॅक्टिकल एज्युकेशन मध्ये ते खूप महत्वाचं आहे. तर त्यानंतर एक कॉन्सेप्ट, स्टॉक मार्केटच्या एक कॉन्सेप्ट क्लिअर होणं किती गरजेचं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक कॉन्सेप्ट क्लिअर होणं हे एवढंच गरजेचं आहे जसं की आपण लहानापासून जे सुरुवातीपासून आपल्या दैनंदिन जीवनातले शिक्षण घेत असतो ते जसं आपण डायरेक्ट पहिलीतून 10वीत नाही जाऊ शकत. त्याचप्रमाणे इथं पण तीच कन्सेप्ट आहे. स्टेप बाय स्टेप गेलं तर हा जो ही जी विहीर आहे ती आपल्याला समजणार आहे. विहीर नाही, समुद्रच आहे, तर ती समजणार आहे. आणि जर एक डायरेक्ट उडी मारायची म्हटलं तर ते जमणार नाही. त्यामुळे स्टेप बाय स्टेप सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर, स्टॉक मार्केट हे अथांग समुद्र आहे. तर त्या समुद्रामध्ये आपल्याला जर मोठा प्रॉफिट अर्न करायचं, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रॉफिट रेव्हेन्यू जनरेट करायचं असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट आहे? शॉर्टकट नाही, अजिबात शॉर्टकट नाही. ओके. शॉर्टकट हा कुठल्याच गोष्टीचा नसतो. आणि हा तर एक जगातला सगळ्यात रेप्युटेड आणि मोठा बिझनेस आहे. तर या गोष्टीला कसं शॉर्टकट असू शकेल? येस येस सर. तर स्टॉक मार्केट शिकायला सर वेळ लागतो का? म्हणजे बराच वेळ लागतो. बराच, कारण एक कन्सेप्ट क्लिअर होणं हे गरजेचं आहे. आणि एक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठीच एवढा वेळ लागतो की एवढा सगळा पसारा हा शिकायचा म्हटलं की वेळ लागणारच आहे. त्यामुळे त्यात आपण कुठलाच शॉर्टकट घेऊ शकत. येस सर. जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू जनरेट करायचं असेल तर एक कॉन्सेप्ट क्लिअर होणं किती गरजेचं आहे ते आता तुम्हाला कळतच असेल. कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती लोक या आताच्या जनरेशन म्हणजे लॉस पाडतात, कारण कोणत्याही प्रकारचं ते एज्युकेशन घेत नाही, डायरेक्टली ते ट्रेडिंग स्टार्ट करतात. तर त्यामध्ये 15-20 दिवस ट्रेडिंग प्रॅक्टिस करून डायरेक्ट ट्रेडिंग चालू करणं, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शक्यच नाही. आपल्याला साधी एखादी सायकल शिकायची झाली तरी कमीत कमी 2-3 महिने त्याची प्रॅक्टिस करावीच लागते. आणि मग प्रॅक्टिस कमी प्रॅक्टिसमध्ये आपण कुठलीच गोष्ट लवकर अचीव करू शकत नाही कधीच. तर शेअर मार्केटमध्ये पण नाही ती करू शकत. त्यामुळे एक कन्सेप्ट क्लिअर होत 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 मग त्याला जितका वेळ लागेल, 6 महिने, 1 वर्ष, जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ आपण त्याला द्यायलाच पाहिजे, तर तो आपल्याला रिटर्न्स देऊ शकतो. येस सर. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की ट्रेडिंगमध्ये कॅपिटल वाचवण्यावरती लक्ष दिलं पाहिजे की प्रॉफिटवरती लक्ष दिलं पाहिजे? मोस्ट ऑफ कॅपिटल वाचवण्यावरतीच लक्ष दिलं पाहिजे, कारण कॅपिटल नसेल तर प्रॉफिट काढणार कसं? येस, डेफिनेटली. कॅपिटल हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कॅपिटल प्रायमरी आहे आणि प्रॉफिट हे सेकंडरी आहे. प्रॉफिट इम्पॉर्टंट आहे पण कॅपिटल पाहिजेच. त्यामुळे कॅपिटल वाचवण्याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं. विदाउट कॅपिटल वी कांट डू एनिथिंग. येस. ओके. सो लवकर ट्रेड मिळणं आणि कन्फर्म ट्रेड मिळणं, तर याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? कन्फर्म ट्रेड पाहिजे, कारण आपल्याला शेवटी आपलं अल्टिमेट गोल हे प्रॉफिट आहे. आणि जर लवकर ट्रेड मिळाला आणि इन केस मार्केट रिव्हर्स झालं तर आपल्याला प्रॉफिट होऊ शकत नाही. त्यामुळे आपलं जे अल्टिमेट गोल अचीव करायचं असेल तर कन्फर्मेशन हे पाहिजेच. कन्फर्मेशन. येस. म्हणजे जर एखाद्या आपला स्टॉक घेतलाय, आपण एखादा ट्रेड घेतलाय, तर
आपल्याला गॅरंटी पाहिजे की 100% आपण 100% प्रॉफिट, म्हणजे 100% आपल्या अभ्यासानुसार जर आपल्याला कन्फर्मेशन मिळत असेल तरच ते आपण घेतलं पाहिजे. म्हणजे 1-2 पॉईंट्सने जर आपल्याला वाटलं की हा होईलच असा अंदाज बांधू शकत नाही आपण कधी, कारण ते अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे कन्फर्मेशन यावंच. येस. टेक्निकल बरोबरच बायर सेलरची सायकोलॉजी ओळखणं पण किती गरजेचं आहे? बायर सेलरची सायकोलॉजी ओळखणं हे इम्पॉर्टंट आहेच, कारण आपल्याला जे मार्केटमध्ये दिसतंय चढ उतार हे बायर सेलरचेच जे चालू असतं, बाईंग सेलिंग किंवा जे व्यवहार चालू असतं तेच असतं. जर आपल्याला कळलंच नाही की बायर काय करतोय आणि सेलर काय करतोय तर आपण त्याच्यात टिकूच शकत नाही. त्यामुळे त्या दोघांची सायकोलॉजी कळून मग त्यांच्या सोबत आपल्याला जाणं गरजेचं आहे. ठीक आहे सर. जर आता आपल्याला ह्या स्टॉक मार्केटमध्ये एक लेवलचं मास्टरी एक्सपर्ट्स बनायचं असेल तर त्यामध्ये न लिहिता, म्हणजे आपले जे स्टॉक मार्केट सर आहेत तुमचे आपले, तर ते न कोणत्याही प्रकारचे नोटबुक क्लासमध्ये अलाउड करत नाहीत, तर न लिहिता गोष्टी ह्या मनामध्ये राहतात, तर याबद्दल आपलं काय मत आहे? न लिहिता म्हणजे आपलं सगळ्यात जास्त, समजा आता मी एखादी कन्सेप्ट शिकतोय आणि जर मी ती नोट डाऊन केली तर मी त्या गोष्टीवर डिपेंड राहणार की मी ही गोष्ट नोट डाऊन केलेली आहे आणि मला ती बघितलीच पाहिजे. आणि जर न लिहिता जर एखादी गोष्ट आपल्या माइंडमध्ये फिक्स झाली तर मला त्या लिहिलेल्या गोष्टीवर डिपेंड राहण्याची गरज राहणार नाही. आणि जे माइंडमध्ये एकदा फिट झालं की ते झालंच. ॲज अ स्टुडंट म्हटलं तर जर जेव्हा आपण एखादी गोष्ट नोट डाऊन करतो की आपण म्हणतो की चल माझ्याकडे हे आहे, मी नोट डाऊन केले, मी नंतर डिपेंड राहतो आपण त्याच्यावर. डिपेंड राहतो. तर ती खूप आपल्या सरांनी खूप एक चांगला रूल काढलेला की नोटबुक अलाउडच केलेली नाही. तुम्ही मेंटली इथं स्ट्रॉंग पाहिजे, मेंटली आणि फिजिकली दोन्ही पण इथं प्रेझेंट पाहिजे. येस. आणि त्या ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून खूप एक महत्वाची गोष्ट आहे. तर खरंच खूप चांगलं आहे. आणि मेडिटेशन आणि ट्रेडिंग याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? माइंडच एका जागेवर नसेल तर आपण ट्रेडिंग काय कुठलीच गोष्ट करू शकत नाही. आणि हे तर ह्याच्यात तर आपण म्हणजे आपला वेळ देणार आहे आणि वेळेसोबतच आपलं लक्ष याच्यात केंद्रित केलं तर त्यातून आपल्याला आउटपुट मिळणार आहे. आणि त्यामुळेच मेडिटेशन इज मस्ट. ओके. आता मेडिटेशनचा पार्ट झाला म्हणजे आपलं फोकस 100% फोकस असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. सर ठीक आहे. तर ट्रेडिंग जर्नल मेंटेन ठेवणे आवश्यक आहे का? हो. आपण दिवसभरात काय केलं, काय नाही, किती चुका झाल्या, किती प्रॉफिट झालं, ट्रेड कुठून घेतला, ट्रेड कसा घेतला, किंवा आज नवीन काय शिकलो मार्केटमध्ये. कारण आपण अल्टिमेटली डेव्हलप होत जाणारच आहे. कोणी इथं सगळेच शिकत असतात, कोण परफेक्ट नाही. त्यामुळे ते मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो. येस, डेफिनेटली सर. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आता जर पाहिलं तर खूप लोक असे असतात की ट्रेडिंग करत असतात पण कोणत्याही प्रकारचं रिपोर्टिंग, म्हणजे आपलं जे नोट डाऊन असतं की आज मला एवढा प्रॉफिट झालाय, असा स्टॉक मी घेतला, एवढा प्रकारचा लॉस झाला, एवढं कॅपिटल मी स्टॉप लॉस होऊन वाचवलं. तर ते खूप इम्पॉर्टंट थिंग आहे. कारण की अकॉर्डिंग टू जनरेशन पाहिलं तर ती एक मिस आउट थिंग आहे. ठीक आहे. त्यामुळे खूप महत्वाची गोष्ट आहे ट्रेड जर्नल मेंटेन केलं. येस, डेफिनेटली. तर आता आपण जे क्लासेस करता, क्लासमध्ये येता ह्या, तर त्यामध्ये सर म्हणतात की स्वप्नील सर म्हणत असतात की चार्ट आपल्याशी बोलतो आणि ते तुम्हाला जाणवतं पण. म्हणजे आपण चार्टशी बोलत असतो आणि तुम्ही चार्ट आपल्याशी बोलत असतो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? एक्झॅक्टली. चार्टला जर वेळ दिला आणि प्रॅक्टिकल एज्युकेशन मध्ये आपण जर 100% प्रेझेंट असेल आणि चार्टला आपण जेवढा वेळ देऊ तेवढाच चार्ट आपल्याशी बोलतो इन द सेन्स की आपलं जे एज्युकेशन आपण जे घेतलंय, आपण जे शिकलोय ते त्याच्यात रिफ्लेक्ट होत असतं आणि तोच आपल्याला दाखवत असतो की मार्केटमध्ये आता काय चाललंय काय नाही. एक प्रकारे तो आपल्याशी बोलतच असतो. त्यामध्ये आपलं आणि चार्टचं कोऑर्डिनेशन खूप इम्पॉर्टंट नीड आहे, ते नेसेसरी. कारण की त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. कारण की आपला एकच मोठा असतो की आपण एक डेफिनेटली. तर स्टॉक मार्केट हे एक प्रकारचं गॅम्बलिंग गेम आहे का, म्हणजे एक प्रकारचा जुगार? याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, जसं म्हणजे स्टॉक मार्केट हा शब्द जसं मला माहिती आहे तसं म्हणजे माझं सुरुवातीपासून माझा स्वतःचाच बिलीफ असा आहे की हे गॅम्बलिंग नाहीये. जर तुम्ही 100% प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन 100% त्याच्यातले बॅकग्राऊंड माहिती करून घेऊन जर तुम्ही शिकलं तर ते गॅम्बलिंग नाहीये. आणि मी इतरांना पण हे सांगत असतो की हे गॅम्बलिंग नाहीये जर तुमच्याकडे याचं 100% नॉलेज असेल.
तर सर तुम्हाला ह्या ट्रेडिंगसाठी प्रॅक्टिससाठी वेळ काढावा लागतो की तुम्हाला वेळ मिळतो आजच्या धावपळीच्या युगात कोणालाच असा वेळ मिळत नाही, तो काढावाच लागतो. आणि जर आपल्याला काहीतरी याच्यातून जनरेट करायचा असेल तर वेळ हा 100% काढावाच लागेल आणि तुम्हालाही काढावाच लागतो. येस, म्हणजे एका एज पर्यंत गेल्यानंतर आपल्याला खूप काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. बरं, तर त्या रिस्पॉन्सिबिलिटी भागवण्यासाठी, नीड्स भागवण्यासाठी तर आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी आपल्या त्या नीड्सला द्यावं लागते. तर त्यानंतर जे आपल्याला सेकंड प्रायोरिटी म्हणलं तर आपण ह्याकडेच, कारण की आपलं इन्कम, सो त्यासाठी खूप वेळ काढावा लागतो. म्हणजे ते एक प्रकारचं एक हेच आहे, एक फाईटच आहे खूप मोठ्या प्रकारची. तर त्यानंतर सर ओव्हरऑल आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन याची काही मदत आपल्याला काय होते? ओव्हरऑल आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशनची मदत अशी होते की म्हणजे तुमची एक प्रोग्रेस कळते. येस, मेन म्हणजे तुमची प्रोग्रेस कळते. तुम्ही आत्ता कोणत्या स्टेजला आहे, तुम्हाला शिकण्याची अजून किती गरज आहे, अजून किती कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी ओव्हरऑल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन समजत असतात. ओके, तर प्राइस म्हणजे ट्रेडिंग करताना प्राइस वरती लक्ष दिलं पाहिजे की इंडिकेटर वरती लक्ष दिलं पाहिजे? ऍब्सोल्युटली प्राइस वरतीच दिलं पाहिजे. प्राइजेस, स्टॉक मार्केट म्हणजे काय, प्राइजच आहे. ज्याचा चढ उतार आहे ती प्राइजच आहे. त्याच्यावरच लक्ष नाही दिलं आणि इंडिकेटरवरच लक्ष देत राहिलं तर त्याचा काही अर्थ नाहीये. कॅन्डलस्टिकची नावे आणि त्यांचे महत्वाची काम, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता? नावांपेक्षा त्यांचं जे काम आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे ना. कारण जर त्यांचं कामच माहिती नसेल तर नुसती त्यांची नावं लक्षात ठेवून आपल्याला त्याचा काही याच्यात उपयोग होणार नाही. त्यांचं काम माहिती असेल तर त्यांच्या नावाचंही आपल्याला काही नीड पडणार नाही आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. ओके सर, तर स्टॉक मार्केटचे प्रॅक्टिकल एज्युकेशन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट आहे ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला तरी असं वाटत नाही अजिबात की अशी कोणती अट असावी. जर करण्याची इच्छाशक्ती असेल तर कितीही वयाचा माणूस तो करू शकतो. आणि शेवटी कसं आहे की आपल्या मनावर आहे आपण काय करतो काय नाही. आणि वयाची तर काय अशी अट नाहीये असं माझं तरी मत आहे. कारण माझं बरंच वय झाले, बरंच म्हणजे दॅट मीन्स माझ्या एजची लोक आता जवळपास सेटल झाली आणि मी अजून नाहीये, तरी पण मी हे शिकतोय कारण मला त्याची गरज आहे. तर सर रिस्क मॅनेजमेंट बरोबर वरती तुम्हाला काय सांगता येईल? रिस्क मॅनेजमेंट म्हणजे सगळ्यात महत्वाचं पार्ट हा जर या प्रोसेस मधला जो असेल तर तो रिस्क मॅनेजमेंट आहे. कारण की समजा तुम्ही एक ठराविक अमाऊंट लावून जर स्टॉक मार्केटमध्ये आलाय किंवा ट्रेडिंग करताय तर तुम्हाला की तुम्ही केवढे समजा तुम्ही ट्रेड घेतला आणि ट्रेड तुमचा तो सक्सेसफुल झाला तर तो ठीकच आहे. पण जर तो अनसक्सेसफुल झाला, इन केस जे काही सर्कमस्टन्सेस असतात की हे एक याच्यात सांगू शकत नाही आपण कधी रिव्हर्सल काय होईल, तर आपण कितीपर्यंत लॉस घेऊ शकतो किंवा त्याच्यामधनं आपण किती प्रॉफिट काढू शकतो, किती लॉस घेऊ शकतो, हे सगळं रिस्क मॅनेजमेंट आपलं गरजेचंच आहे. नाहीतर झिरो होईल बॅलन्स आपला. ठीक आहे, बरोबर आहे सर. तर आपल्या बरोबरचे जे मित्र आहेत तर ट्रेडिंग करताना कोणत्या प्रकारची आणि कोणती काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्वाचं तर ट्रेडिंग करायचं म्हटलं की त्याचं नॉलेज आलं. येस येस. त्याच्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल एज्युकेशन आलं. त्याच्यानंतर आपल्या म्हणजे जे तुम्हाला त्यातनं जे तुम्हाला अल्टिमेट त्यातनं गोल पाहिजे तुमचं, त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज घेणं 100% मस्ट आहे. तुमचं कॅपिटल वाचवणं आलं, हे सगळं गरजेचं आहे त्याच्यात. ओके, तर सर ट्रेडिंग हे किती रुपयांपासून चालू करावं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमीत कमी 100, 500 आणि जास्तीत जास्त 1000, त्याच्या पलीकडे करू नये. ओके सर, कारण की ह्या मोस्ट ऑफ ह्या जनरेशनमध्ये तसं म्हणायला गेलं तर असे विद्यार्थी म्हणतात की माणसं पण म्हणतात की एक प्रकारे 10,000 रुपये आपलं जर कॅपिटल असेल तर आपण स्टार्ट करू शकतो. पण अकॉर्डिंग टू यू सर तुम्ही म्हणताय की 100 रुपये असते तर आपण ट्रेडिंग चालू करू शकतो. कारण की जर आपल्याला एखादं कोणतेही सक्सेस अचीव्ह करायचं असेल तर ते आपण शून्यातूनच करतो. येस, डेफिनेटली सर. ओके, स्टॉप लॉस, तर आपला रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे तर स्टॉप लॉस लावणं किती गरजेचं आहे सर? प्रॉफिट पेक्षा सगळ्यात गरजेचा हा स्टॉप लॉस आहे. कारण जर तुमच्याकडे ट्रेडिंग करायला जर
फंड्स शिल्लक नसतील तर तुम्ही ट्रेडिंग करूच शकत नाही. त्यामुळे स्टॉप लॉस हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या प्रकारे आपण लॉस करण्याच्या अगोदर आपलं कॅपिटल हे आपलं वाचलं पाहिजे. तर त्या स्टॉप लॉसचा एक उद्देश असतो. ठीक आहे. तर स्टॉप लॉस आणि प्रॉफिट दोघांमध्ये जास्त महत्व कोणाला दिलं पाहिजे? स्टॉप लॉसला. स्टॉप लॉस कारण की आपण जर प्रॉपर अभ्यास केलाय, 100% नॉलेज आहे आपल्याला, तर आपल्याला माहिती त्याचं प्रॉफिट होणारच आहे. पण आपण लॉस कितीपर्यंत सहन करू शकतो हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यामुळे स्टॉप लॉस वर सगळ्यात जास्त भर दिला पाहिजे. येस, डेफिनेटली सर. तर ट्रेडिंग मध्ये चुका होणं हे स्वाभाविक आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चुका होणं स्वाभाविक आहे, पण आपण कुठं चुकतोय आणि का चुकतोय, आणि त्यामध्ये फक्त दोनच ऑप्शन असतात. एक तर तुम्हाला त्याचं नॉलेज आहे आणि एक तर तुम्हाला त्याचं नॉलेज नाहीये. नॉलेज नसेल तर आपण चुका करत जातो, त्या चुका सुधारत नाहीत कधीच. आणि जर नॉलेज घेतलं तर आपल्या चुका थांबू शकतात, आपल्याला त्या समजतात आणि आपण त्या चुकांचं रूपांतर प्रॉफिटमध्ये करू शकतो. येस, म्हणजे आपल्याला एखादी चूक आहे, म्हणजे ट्रेडिंग मध्ये आपण एखादी चूक करत असेल आणि ती आपल्याला चूक माहिती आहे, पण तरी पण आपण ते सारखं चूक करतो, तर त्याला आपण क्राईम म्हणू शकतो. कारण की चूक हे आपल्या नकळत होऊ शकते. पण जर ती चूक आपल्याला माहित असेल, तर आपण त्याच्यावरती म्हणजे कोणत्याही प्रकारचं सोल्युशन इम्प्लिमेंट करत नसेल, तर ते एका प्रकारचे क्राईम मोठी चूक झाली आणि त्याचे रूपांतर आहे ना एका मोठ्या लॉस मध्ये आपल्याला नुकसान आपलंच होणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे सर. त्या चुकांमधूनच आपण पुढे शिकत असतो. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? चुकांमधूनच शिकण्याची गरज आहे. कारण एखाद्याचं सक्सेस बघण्याच्या अगोदर त्याचं फेल्युअर बघा असं म्हणतात लोक. कारण एखादा जर शून्यातून उठलेला व्यक्ती, तर तो बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस करत तो वरती गेलेला असतो. आणि असंच कोण सक्सेस होत नाही, त्याच्या मागे त्यांनी केलेल्या चुका, त्यातून तो शिकलेला असतो. त्यामुळे स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटमध्ये चुकांमधून शिकलं पाहिजे आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. म्हणजे खरंच खूप चांगलं बोललात की सर, सक्सेस वॉन्ट अ सॅक्रिफायसेस. दॅट मीन्स इफ यू वॉन्ट एनी काइंड ऑफ सक्सेस, यू नीड टू सॅक्रिफाईस युअर समथिंग्स. दॅट मीन्स आता तुम्ही हे इम्पॉर्टंट वेळ जो आता तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत स्पेंड करत असता, पण तो वेळ तुम्ही इथं एक प्रकारे तुम्ही 2 तास 3 तास ट्रेडिंग प्रॅक्टिससाठी देता, ट्रेडिंग शिकण्यासाठी देता. तर ती खूप इन्स्पिरेशन थिंग आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की तुमच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे की काही दिवसानंतर ह्याचं तुम्हाला फळ डेफिनेटली मिळणारच आहे. आणि आता मिळत असेलही. आता मी हे सॅक्रिफाईस करतोय कारण माझ्या चुका पण झाल्यात आणि त्यावेळी मला त्या चुका माहिती नव्हत्या. इथं आल्यापासून कळायला लागल्यात आणि त्यामुळे आता थोडा वेळ सॅक्रिफाईस करून ते सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे. ओके. तर आता हळूहळू स्वतःहून तुम्हाला ट्रेडिंग जमतंय, तर याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? अजून थोडंसं लर्निंग स्टेजमध्ये. ओके. त्यामुळे एक थोडंसं म्हणजे एक मिनिमम पेपर ट्रेडिंग टाइप्स थोडं चालू आहे आणि त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिसतोय थोडासा. ओके. म्हणजे सुरुवातीला क्लास सुरू झाल्यापासून एक आपण वी कॅन से डायरेक्ट तुम्ही शून्यच होता. म्हणजे त्या स्टेज पासून तुम्ही आता ते स्टेज सोडलेले 2% म्हणू शकतो. ओके. म्हणजे तुम्ही आता जे सक्सेस आहे तर त्या दिशेने तुम्ही चालू आहे. ओके. ओके सर. तर इंट्राडे आणि शॉर्ट टर्म या सर्वांची प्रॅक्टिस कशी चालू आहे? इंट्राडेची सध्या म्हणजे चालू थोडीफार, म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चालू असते. आणि शॉर्ट टर्मवर वेळ मिळतो जास्त, कारण वर्किंग म्हणजे मी एक जॉबला असल्यामुळे थोडं जमत नाही. त्यामुळे इंट्राडे थोडं कमी असतं, पण शॉर्ट टर्मला चालू आहे जरा. तर सर थोडक्यात इंट्राडे बद्दल काय सांगता येईल तुम्हाला? म्हणजे इंट्राडे कशा प्रकारे कॉन्सेप्ट आहे, शॉर्ट टर्म ॲज कम्पेअर टू शॉर्ट टर्म? इंट्राडे लॉंग टर्म शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे तुम्ही त्याचा जास्त अगोदर अनालिसिस करून मग त्याच्यावर जे काही तुमचे कन्फर्मेशन्स ते घेऊन मग त्याच्यावर तुम्ही ट्रेड घेता. आणि इंट्राडे मध्ये जे आजच्या आज म्हणजे थोडक्यात आज बाय केलं आज सेल केलं असं टाइप्स. म्हणजे इंट्राडे प्रकारे म्हणजे वन डे गेम. like as we can say that. ओके. इंडियन स्टॉक मार्केट, बँक निफ्टी, कमोडिटी अँड फॉरेक्स आणि क्रिप्टोकरन्सी, तर या सर्वांमध्ये प्राइस ऍक्शन आपल्याला कशा प्रकारे मदत करते? जसं की इंडियन मार्केट
किंवा फॉरेक्स मार्केट दोन्हीमध्ये एक सिमिलरलीच प्राइस ऍक्शन वर्क करते. क्रिप्टोकरन्सीचा एवढा अंदाज नाहीये, कारण क्रिप्टोकरन्सी माझ्या परिचयाचा विषय नाही जास्त. ओके, तर आपला प्रॉफिटेबल ट्रेड आपली वाट बघत आहे, याबाबत आपल्याला काय सांगता येईल? कुणालाही आनंदच होईल प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं म्हटलं की. आणि त्यासाठी मेहनत चालू आहे. आणि शारदा अकॅडमीमध्ये पण खूप त्याप्रमाणे नॉलेज मिळतंय. आनंद आहे. ओके, तर चार्ट समोर शांतपणे बसून राहणं आणि संधी निर्माण झाली की तरच ट्रेड घेणं, तर आता आपलं हळूहळू हे जमते का? हो, कारण शांतता आणि संयम हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे या बिझनेसमधली. बिझनेसच म्हणू शकतो आपण त्याला. आणि जे की म्हणजे इम्पॉसिबल नाहीये, अवघड आहे, पण ते करणं गरजेचं आहे. तरच ह्याच्यात सक्सेस मिळू शकतो. डेफिनेटली सर, कारण की एक पैशाच्या गोष्टीमध्ये असतात की जर आपल्याला त्या गोष्टीमध्ये एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपलं माइंड खूप काम लागतं. तर त्यामध्येच खूप एक चॅलेंजिंग फेज असते त्या ह्याच्यानुसार. तर प्रॉफिटेबल ट्रेड अगोदर चुकीचे ट्रेड आपण कसे थांबवू शकतो? प्रॉफिटेबल ट्रेड अगोदर चुकीचे ट्रेड थांबवायचं म्हटलं की पहिलं तर आपल्याला आपला ट्रेड चुकतोय ह्याचा अर्थ आपल्याला 100% नॉलेज त्या गोष्टीचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे 100% नॉलेज. त्यानंतर आपण कुठे चुकतोय हे फाइंड आउट केलं पाहिजे. आणि नंतर आपण कुठे चुकतोय हे जर आपल्याला कळलं तर त्यानंतर आपल्याला तिथे थांबता आलं पाहिजे आणि तिथून पुन्हा नव्याने सुरुवात करता आली पाहिजे. ओके, आपण लाईफ टाइम सपोर्ट उपलब्ध करून दिला आहे, तर याबाबत आपल्याला काय सांगता येईल की म्हणजे आपल्याला जरी तुम्ही हा कोर्स कम्प्लीट केला तर त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चॅलेंजेस आले, कोणत्याही प्रकारचे अडथळे आले तुमच्या ह्या ट्रेडिंग जर्नीमध्ये, लाईफ टाइम आपल्या अकॅडमीने सपोर्ट दिला, लाईफ टाइम सपोर्ट दिला, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली हे अकॅडमी म्हणजे होमली फिलिंग आहे खरं सांगायचं झालं तर. आणि कधीही काही अडचण आली तरी येऊ शकतो असं इथलं वातावरण आहे. त्यामुळे असं वाटत नाही की क्लास पूर्ण झाल्यावर असं वाटणार नाही क्लास पूर्ण झालाय. त्यामुळे येत राहणारच आहे मी इथं. म्हणजे कोणत्याही प्रकारचे चॅलेंजेस आले तरी येऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, तर प्रत्येक व्यक्तीने शेअर मार्केट प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं हे आपल्याला काय वाटतं याबाबत? ज्यांना याच्यामध्ये करिअर करायचंय किंवा ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांनी प्रॅक्टिकल एज्युकेशन हे घेतलंच पाहिजे. कुठूनही घ्या, कसंही घ्या, पण प्रॅक्टिकल एज्युकेशन घ्या. कॉल पुट ह्यांचा ह्याच्यावर काही होत नाही. ते सगळं म्हणजे फेल कार्यक्रम येतो. म्हणजे आता म्हणजे तसं म्हणायला गेलं तर कॉलेज स्टुडंट असतात तर ते ह्या स्टॉक मार्केटकडे एक प्रकारचे थोडंफार रेव्हेन्यू जनरेट करायचा, कॉल पुट घ्यायचं, टेलिग्रामवरती चॅनल्स असतात ते कॉल टाकत असतात, आपण ते लगेच कॉल घ्यायचे, असं तशा प्रकारे थोडंफार रेव्हेन्यू जनरेट करत असतात. पण त्यानंतर जेव्हा त्यांना एक मोठ्या प्रमाणावरती एक लॉस त्यांना भेटतो, मग त्यांना रिअलाइज होतं की नाही बाबा आपल्याला एज्युकेशन, प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं खूप महत्वाचं आहे, ॲज अ प्रॉपर नॉलेज घेणं किती महत्वाचं आहे. तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? प्रॉपर नॉलेज हे महत्वाचं आहेच. किंवा कारण की आता मी जर प्रॉपर नॉलेज घेऊन जर ट्रेड करतोय तर मला त्याचा कॉन्फिडन्स येणार आहे की बाबा मी जे काही म्हणजे 10 रुपये का होईना की मी स्वतःच्या हिमतीवर हे प्रॉफिट काढलेलं आहे. तसं मी दुसरं कोणाकडून ट्रेड घेतला, त्याच्याकडून कॉल टिप्स घेतल्या किंवा काय घेतलं, त्याचा इन केस ट्रेड चुकला, माझी इन्व्हेस्टमेंट मोठी असेल तर लॉस माझाच आहे. तो कोणत्या बेसवर सांगणार की मी ट्रेड दिला होता, तू चुकीचा घेतलास, तू चुकला. त्यामुळे दुसऱ्यांवर रिलायबल न होता स्वतः शिका, स्वतः कमवा. येस, डेफिनेटली सर. जर आपला सेल्फ कॉन्फिडन्स असेल की आपण ह्यातून 100% तो सेल्फ कॉन्फिडन्स शिकल्याशिवाय येणार नाही, 100% एज्युकेशन शिवाय. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि थँक्यू सर, तुमचं बिझी टाइम दिला या पॉडकास्टसाठी आणि तसंच ह्या स्टुडंट फीडबॅकसाठी, आणि तुमचा जो आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे तो शेअर केला, तर त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, तुम्ही मोस्टली तुमचा टाइम दिला.